नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये केंद्र सरकारी जॉब आहे. जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल आणि एज्युकेशन रिसर्च यांच्याकडून अपडेट आलेली आहे. इथे एकूण 209 पदांसाठी भरती आहे. आपण संपूर्ण माहिती बघून घेणार आहोत. कालपासूनच फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजेच 19 जुलै 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट असणार आहे 19 ऑगस्ट 2024. सो इथे सविस्तर माहिती आपण पूर्ण बघून घेणार आहोत. निवड प्रक्रिया काय आहे, त्यानंतर सॅलरी किती असणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, त्यानंतर इथे अधिकृत वेबसाईट कोणती आहे, सर्व माहिती आपण बघून घेणार आहोत. हे सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. आपल्याकडे PDF सुद्धा आहे. 37 पानी PDF आहे, ते सुद्धा आपण 5 मिनिटात समजून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, असे दररोजचे अपडेट्स आपल्या चॅनलवर असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. सो इथे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्याकडून अपडेट आलेली आहे. रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस ग्रुप बी अँड सी पोस्ट असणार आहे. वेगवेगळे पदं आहेत, त्यानुसार त्यांची सॅलरी सुद्धा असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. इथे ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा नक्कीच चेक करायचं आहे. सो इथे नेम ऑफ द ॲप्लिकेंट टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे कॅन्डिडेट नेम शुड बी एंटर्ड एक्झॅक्टली ॲज ॲपियर, म्हणजे तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती किंवा मार्कलिस्टवरती जे नाव असणार आहे त्या एक्झॅक्टली तुम्हाला इथे टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म करून घ्यायचं आहे. अल्टरनेटिव्ह असेल तर इथं ऑप्शनल आहे ते द्यायचं आहे. ईमेल ॲड्रेस आणि हे स्टारचे जे म्हणजे दिलेलं आहे, मार्क दिलेलं आहे, हे कंपल्सरी असणार आहे. कन्फर्म ईमेल ॲड्रेस करायचा आहे आणि आय एग्री करून पुढचे जे कॅरेक्टर्स आहे टाकून रिव्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे जॉबचे असणार आहे, जे पोस्ट असणार आहे, त्यानुसार तुम्हाला इथे टाकायचं आहे. सो इथे आपण वन बाय वन बघून घेऊया. तिथे PDF आहे आपल्याकडे, ते सुद्धा चेक करून घेऊया. सो इथे जीमेल यांच्याकडून आहे. ईमेल ID दिलेला आहे. तुम्हाला मेल ID तुम्ही मेलसुद्धा करू शकता. काही क्वेरीज असतील तर तुम्ही इथे टेक्निकल किंवा पेमेंट रिलेटेड असेल तर कॉन्टॅक्टसुद्धा करू शकणार आहात. ॲड्रेससुद्धा इथे दिलेला आहे. आता इथे एनी क्वेरी रिलेटेड द अप्लाइंग फॉर द पोस्ट तुम्ही काय करू शकता, अबाव कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेलला ऑफिस आवर्समध्ये कॉन्टॅक्ट करू शकता, हे सुद्धा सांगितलेलं आहे. इम्पॉर्टंट डेट सांगितलेलं आहे बघा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 19 जुलै 2024 पासून आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन क्लोज ऑन 19 ऑगस्ट 2024 4:30 पर्यंत आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे डाउनलोड ऑफ हॉल तिकीट जिपमेर वेबसाईटवरती 2 ऑगस्ट 2024ला करू शकता. ऑनलाईन मोड ऑनली डेट ऑफ एक्झामिनेशन 14/9/2024ला तुम्ही करू शकता. आता इथे द स्किल टेस्ट शेड्यूल विल बी अनाउन्स लेटर. जे स्किल टेस्ट होणार आहे त्याचे अनाउन्समेंट नंतर केली जाणार आहे. कोणते कोणते पदं आहेत बघूया. नेम ऑफ द पोस्ट, इसेन्शियल क्वालिफिकेशन, एज अँड नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेले आहेत. आता 200 इथे 200पेक्षा जास्त पदं आहेत, तर वन बाय वन आपण चेक करून घेऊया. ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर आहे, ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट आहे, नर्सिंग ऑफिसर आहे, असे वेगवेगळे इथे पदे दिलेले आहेत. त्या पदानुसार इथे जागासुद्धा दिलेल्या आहे. जी ग्रुप बी पोस्ट आहे त्यांना 169 जागा आहे. जी ग्रुप सी पोस्ट आहे त्यांना 40 आहे. एकूण 209 पोस्ट आहेत. एक्सरे टेक्निशियन असू द्या, टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्यानंतर इथे ऑडिओलॉजी टेक्निशियन आहे, ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आहे, ॲनेस्थेसिया टेक्निशियन आहे, फार्मिस्ट आहे, स्टेनोग्राफर आहे, कार्डिओग्राफी टेक्निशियन आहे. हे असे वेगवेगळे पदं दिलेले आहे. त्या पदानुसार टोटल पोस्ट, त्यानंतर UR, OBC, SC, ST, EWS नुसार इथे जे आहे ते कॅटेगरी वाईज केलेलं आहे, ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन दिलेलं आहे. PWBDला किती जागा आहे, त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांना किती जागा आहे सांगितलेलं आहे. पोस्टनुसार तुम्ही इथे शिक्षणसुद्धा बघू शकता. इसेन्शियल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलेला आहे. जे ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर आहे त्यांचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मास्टर्स डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी और इंग्लिश तुमचं झालेलं पाहिजे आहे. विथ इंग्लिश और हिंदी ॲज अ कंपल्सरी और इलेक्टिव्ह सब्जेक्ट, हे सुद्धा सांगितलेलं आहे. मास्टर्स डिग्री कंपल्सरी आहे. मास्टर्स डिग्री तुमचं झालेलं पाहिजे आहे. इथे एक्सपिरियन्स लागणार आहे. रिकग्नाइज डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी टू इंग्लिश किंवा वाईस वर्सा सांगितलेलं आहे. नॉलेज ॲट द लेवल ऑफ मॅट्रिक्युलेशन ऑफ रिकग्नाइज्ड बोर्ड और इक्विवलेंट टू द वन ऑफ द लँग्वेजेस. पेमेंट इथे 35,400 भेटणार आहे. स्टार्टिंग एज लिमिट 30 वर्ष असणार आहे. त्यानंतर ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे. डिग्री इन ऑक्युपेशनल थेरपी फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, 2 years एक्सपिरियन्स इन ऑक्युपेशनल थेरपी लागणार आहे, किंवा डिप्लोमा इथे कंप्लीट झालेला पाहिजे आहे, हे सांगितलेलं आहे. इथे 35,400 सॅलरी असणार आहे आणि 35 वर्ष इथे एज लिमिट असणार आहे.
मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट इथे बॅचलर्स डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी सायन्स तुमचं झालेलं पाहिजे आहे किंवा बॅचलर्स डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी MLT ब्लड बँकिंग तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे आहे. सॅलरी 35,400, 30 वर्ष इथे एज लिमिट असणार आहे. नर्सिंग ऑफिसर इथे तुमचं BSc झालेलं पाहिजे आहे नर्सिंग किंवा BSc नर्सिंग फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिल झालेलं पाहिजे. इथे सॅलरी तुम्हाला 44,900 पर्यंत पासून सुरुवात आहे. पे ऑफ द ₹44,900 इन लेवल ऑफ 7 ऑफ पे मॅट्रिक्स सांगितलेलं आहे. 7 CPC अप टू 35 इयर्स एज लिमिट असणार आहे. ट्विटर इन स्पीच पॅथॉलॉजी आणि ऑडिओलॉजी आहे. इथे सुद्धा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी पाहिजे आहे किंवा डिग्री इन स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी 3 इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे आहे. इथे तुम्हाला नॉलेज ऑफ तमिळ आलं पाहिजे आहे. 44,900 सॅलरी असणार आहे. 35 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. एक्सरे टेक्निशियन आहे. असे वेगवेगळे पद आहेत. त्या पदानुसार सॅलरी सुद्धा दिलेली आहे. तुम्ही नक्कीच इथे चेक करून घ्यायचं आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. इथे प्रत्येकाची सॅलरी वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं शिक्षण वेगळं आहे. आता स्टेनोग्राफर आहे. तुमचं 12वी पास झालेलं पाहिजे आहे. डिक्टेशन तुम्हाला 10 मिनिट्स 80 वर्ड पर मिनिट आलेला पाहिजे आहे. असे वेगवेगळं इथे एसेन्शियल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स दिलेला आहे. आता इथे स्कीम ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे. मिनिमम एलिजिबिलिटी दिलेली आहे. तुम्ही एकदा चेक करायचं आहे. जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला UR EWS असेल कॅटेगरीचा 50 पाहिजे आहे. मिनिमम एलिजिबिलिटी पर्सेंटेज 50 आहे. UR EWS PWBDला 45, 50 SC ST OBCला 40 आणि इथे कोणती स्किल असेल तर 50 सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे डेफिनेशन ऑफ कॅटेगरीज दिलेले आहेत. ते तुम्ही चेक करायचं आहे. कॅटेगरी वाईज इथे तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन फीस बघा. UR EWSला 1,500 रुपये फी प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस ॲप्लिकेबल आहे. त्यानंतर OBCला 1,500 रुपये प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस, SC STला 1,200 आणि PWBDला कोणतीही फीज नसणार नाही आहे. म्हणजे कोणतीही फी असणार नाही आहे हे सांगितलेलं आहे. हे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे. तुम्हाला जेव्हा फोटोज अपलोड करायचे किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याची साईज किती पाहिजे आहे तुम्ही इथे पेज नंबर 18 वरती नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, ऑल इंडिया उमेदवार नक्कीच अर्ज करू शकणार आहोत. केंद्र सरकारी जॉब आहे. पदानुसार जाहिरातीमध्ये दिलेले वयोमर्यादे वेगवेगळे आहेत. त्यानंतर इथे वेगवेगळे इथे फोटोग्राफ दिलेले, सिग्नेचर दिलेले आहे, डॉक्युमेंट्सचे वेगवेगळे साईज दिलेले आहे. तुम्ही नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आहेत की काय दिलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. फ्रेशर व अनुभवी दोघांसाठी इथे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या पदानुसार इथे वरती आपण बघितलेलं आहे की कशाला एक्सपिरियन्स लागणार आहे किंवा नाही लागणार आहे. त्याच्यानंतर इथं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. सॅलरी सुद्धा प्रत्येकाला खूप चांगली भेटणार आहे. 19,900 पासून सुरुवात आहे ते 1,12,000 पर्यंत इथे सॅलरी आहे. जनरल OBC EWSला 1,500 फी आहे. SC STला 1,200 आहे आणि PWBDला कोणतीही फी नाही आहे. रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे. खूप चांगली संधी आहे. पॉंडिचेरी हे तुम्हाला जॉबचं लोकेशन असणार आहे आणि जे टेस्ट होणार आहे ते पॉंडिचेरी, दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, कोयंबतूर, मदुराई, सलेम असे वेगवेगळे ठिकाणी तुम्ही ते फॉर्म भरून सेंटर चूज करू शकता. हे सुद्धा दिलेलं आहे. हॉल तिकीट्स इथे अवेलेबल होणार आहे. ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.